खरे तर महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात आणि त्याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री असेल, मंत्रिमंडळात कोण कोण असेल या सगळ्या संदर्भात आता वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। महायुतीचे तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत। महायुतीला जनतेने इतका मोठा कौल दिलाय, महायुतीला 236 जागा मिळालेल्या आहेत, पण अजून सुद्धा महायुतीचा मुख्यमंत्री मात्र ठरत नाहीये। निकाल लागून 48 तास उलटलेत, महायुतीचे घोडे मुख्यमंत्री पदाजवळ अडलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटनेतेपदाची निवड झाली आहे, पण 132 जागा मिळालेल्या भाजपचा गटनेता अजून ठरलेला नाहीये। महायुतीमध्ये चाललंय काय असा सवाल आता चर्चेत येतोय। 48 तास झाले तरी सीएम ठरेना। एकनाथ शिंदे गटाकडून शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव आणला जातोय। एकनाथ शिंदेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय। भाजप कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याकरता दबाव आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे। आता मुख्यमंत्री पदाचा निर्णय मात्र दिल्लीत होणार आहे, त्या संदर्भातल्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। पण भाजपचा अजून गटनेता समोर आलेला नाही, त्याचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही, त्याची घोषणा झालेली नाही। निर्णय होऊन 48 तास उलटलेत, पण महायुतीने अजून सीएम पदी कोण असेल हे स्पष्ट केलेलं नाही। ह्या निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या। एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी ह्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा पुढाकार त्याच्यामध्ये होता। लोकांमध्ये ते मिसळले, रात्रंदिवस मेहनत घेतली आणि एक महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिलं। त्यामुळे बिहार पॅटर्न आणि हरियाणा पॅटर्न या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करावं असं एक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं। दरम्यान देवेंद्र फडणवीसच आमचे गटनेते आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी भाजपच्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। प्रवीण दरेकरांनी ही माहिती दिली आहे। प्रवीण दरेकरांचं हे वक्तव्य आहे की देवेंद्र फडणवीसच आमचे गटनेते आहेत। भाजप हा विचारपूर्वक शांततेत निर्णय घेणारा पक्ष आहे आणि आता तर 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये निर्विवादपणे देवेंद्रजींचं नेतृत्व आहे। महाराष्ट्रातील जनतेने जो मॅन्डेट दिलाय महायुतीला तो देवेंद्रजींना दिलाय। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहिल्याचं त्या ठिकाणी दाखवून दिलं। आमचे तर नेते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत।